आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. महिला आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या HPV लसीकरणाबाबत कोडीद येथे विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत दी.न. पाडवी माध्यमिक विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थिनींमध्ये HPV लसीबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात डॉक्टर हिरा पावरा यांनी मातृभाषेतून अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. HPV विषाणू म्हणजे काय, तो कसा पसरतो आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी त्याचा काय संबंध आहे याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. तसेच HPV लस कर्करोगापासून सुमारे 90% संरक्षण देऊ शकते असे त्यांनी स्पष्ट केले. ही लस सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारने तिला मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले. 14 वर्षापर्यंतच्या मुलींनी वेळेत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी पालकांना केले. यावेळी पालकांच्या मनातील सर्व शंकांचे समाधान करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक V.M. पाटील सर आणि शिक्षकवृंद कार्यक्रमाला उपस्थित होते. आरोग्य सेवक सागर पावरा, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, गटप्रवर्तक ज्योती पावरा तसेच आशा सेविकांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल पावरा मॅडम यांनी केले. HPV लसीकरणाबाबत समाजात सकारात्मक जनजागृती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. महिला आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. प्रतिनिधी साहेबराव पावरा आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज शिरपूर. मुक्ती राहते किंवा त्यांना टीबी नाही येतो. कोरोना भरपूर वॅक्सिनेशन्स आहे. 0 ते 5 वयोगटातील डोसेस येतात. डोसेस आपण तीन पुण्याला पण टिबलिन सिस्टम दिलेली त्यांच्यावर जोडतो की तर तीन पुण्या पडतात त्याला आपण हे जी सुरी HPV लसीकरण विशेष आहे. तो HPV लसीकरण आणि HPV लसीकरण वयोगट काय आहे इन्सुलिन मी पहिले बी आवडकी बाय भेटू नये पहिला HPV लसीकरण काय आहे. HPV लसीकरण 0 ते 5 वयोगट मान्य पडतो. कोणी 14 वर्ष ते 15 आज इन्सुलिन देणं पडतो. 14 वर्ष ते 15 वर्ष सूर्य का देणं पडायचो की वो इन्सुलिन हो गर्भपिशवी किंवा स्तनंती कॅन्सर नाही येतो.